नमस्कार मंडळी, आपण हे जे पाहतोय हे मुंबईमधील ससून डॉक येथील फिश मार्केट आहे। मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये येथूनच मच्छी सप्लाय केली जाते। माहिती मिळवण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा। आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे। याच ठिकाणी 26/11/2008 साली अतिरेकी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता आणि त्यामध्ये निष्पाप लोक मारली गेली होती। या घटनेला 17 वर्ष होत आली आहेत, तरीही सर्वांच्या मनात आजही त्या दिवसाचे दुःख आहे हे या फुलांच्या रांगोळीवरून स्पष्ट होत आहे। काही संकटांमध्ये खूप नुकसान होतं जे भरून काढता येत नाही, पण जगणंही थांबवता येत नाही। ससून डॉकला पोहोचण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर शेअर किंवा प्रायव्हेट टॅक्सी मिळते। शेअर टॅक्सी 20 ते 30 रुपये घेते आणि प्रायव्हेट टॅक्सी 90 ते 100 रुपये। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची नोंद युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज वास्तूमध्ये झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई महानगरपालिका आणि इतरही ब्रिटिशकालीन वास्तू या परिसरात पाहावयास मिळतात। सकाळी 7ची वेळ असल्यामुळे येथे वर्दळ खूप कमी प्रमाणात दिसत आहे, पण इतर वेळी हा परिसर गजबजलेला असतो। येथून टॅक्सी पकडून आपण पोहोचलो आहोत ससून डॉक इथे। ससून डॉक्स हे मुंबईतील सर्वात जुन्या डॉक्स पैकी आहे। हे इसवी 1875 मध्ये बांधलेले आहे। आपण पाहतोय इथे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी विकायला ठेवली आहे। इथे होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही प्रकारात मच्छी विकण्यास आहे। मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या इतर शहरांमधून मत्स्य विक्री करणारे लोक येथून होलसेल मध्ये मच्छी घेऊन जातात। ही जी टोपलीमध्ये मच्छी दिसते ही होलसेल विकण्यासाठी आहे। याचा एकच भाव होतो। मच्छीचे दर हे रोज वेगवेगळे असतात। इथे मोठ्या प्रमाणात फिश इथे आणले जातात। बोट जेव्हा इथे मासे घेऊन येते तेव्हा ते लिलावात विकले जातात। प्रत्येक टोपलीची किंवा जाळीची किंवा मोठ्या माशाची बोली लावली जाते आणि जो जास्त किंमत देईल त्याला ते दिलं जातं। मग हे मोठ्या प्रमाणात लिलावात घेतलेले मासे विक्रीसाठी होलसेल मध्ये लावण्यात येतात। होलसेल मध्ये घेतलेले मासे इतर छोटे विक्रेते मुंबई आणि मुंबई बाहेरील शहरांमध्ये विकण्यास नेतात। ज्यांना फिश खायची आवड आहे त्यांनी महिन्यातून एकदा तरी अशा ससून डॉक, भाऊचा धक्का, नायगाव जेट्टी, भाईंदर जेट्टी अशा ठिकाणावर जाऊन मच्छी खरेदी केली पाहिजे, कारण इथे येऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मच्छी पाहायला मिळते। बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या लोकल मार्केटमध्ये अशी मच्छी पाहिली सुद्धा नसते। अशी मच्छी इथे पाहायला मिळते। कशी आहे कोलबी? कोलबी चांगली आहे भाऊ। 2000 यांनी आता किंमत जरी 2000 सांगितली असली तरी प्रत्यक्षात जेव्हा आपण घ्यायला जाऊ तेव्हा ती थोडीफार कमी सुद्धा करतात, कारण ही मच्छी ते होलसेल मध्ये विकत आहेत। ही पाहतोय ही मच्छी रिटेल मध्ये विकण्यासाठी लावलेली आहे, पण लोकल मार्केट पेक्षा स्वस्त दरात इथे मिळते। अशा मार्केट मध्ये आल्यावर आपण कमी किमतीमध्ये जास्त मच्छी खरेदी करू शकतो। आपण जेव्हा अशा होलसेल मार्केट मध्ये येतो तेव्हा रिटेल मध्ये खरेदी करण्यापेक्षा होलसेल मध्ये खरेदी केलेलं कधीही चांगलं। पण प्रश्न असा पडतो की आपण एवढी मच्छी करायची काय? एवढी होलसेल मध्ये घेतलेली मच्छी ही खूप प्रमाणात असते, त्यामुळे हा प्रश्न सोडवायचा कसा हे मी सांगतो। मी सांगण्यापेक्षा तुम्हालाही माहित असेलच, पण तरीही सांगतो। जेव्हा अशा मार्केटमध्ये आपण मच्छी खरेदी करायला जाऊ तेव्हा होलसेल मध्ये मच्छी घेऊन ती आपल्या 2-3 मित्रांमध्ये डिव्हाइड करायची। त्यामुळे आपला वेळ आणि पैसा तर वाचतोच, त्याचबरोबर मच्छी सुद्धा खूप प्रमाणात खायला मिळते। एवढी मच्छी येते की ती आपल्याला आठवडाभर पुरू शकते। हे आपण महिन्यातून कमीत कमी एकदा तरी करूच शकतो, कारण 2-3 मित्र आहेत म्हटल्यावर कोणी ना कोणी आठवड्यातून 15 दिवसातून वेळ काढू शकतो। याचा फायदा हा होईल की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मच्छी कमी दरामध्ये मिळेल आणि जास्त प्रमाणात खायला मिळेल। पण हे फक्त फिश लव्हरच करू शकतात, बाकीच्यांनी करू नका। बाकीच्यांनी आपल्या लोकल मार्केट मधूनच घ्या। आपण आता जे हे पाहतोय ते या बोटीमधून मच्छी बाहेर काढताहेत। या बोटी 10 ते 15 दिवसासाठी खोल समुद्रात जातात आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे पकडतात आणि हे मासे बोटीच्या आतमध्ये बर्फामध्ये ठेवले जातात, जेणेकरून
हे मासे खराब होऊ नयेत. बोट जेव्हा खोल समुद्रात मासेमारीसाठी जाते तेव्हा ती 12 ते 15 दिवसांसाठी जाते. मग एवढ्या दिवसांचं खाण्यापिण्याचं सामान, त्याचबरोबर फिश ठेवण्यासाठी लागणारा पुरेसा बर्फ हे आपल्या बरोबर घेऊन जातात. खोल समुद्रात मासेमारी करायला जाताना प्रत्येक बोटीचं शेड्यूल ठरलेलं असतं. म्हणजे कोणती बोट कधी जाणार, कधी परत येणार याचं सर्व शेड्यूल त्यांच्याकडे असतं. 12 ते 15 दिवसांसाठी हे जेव्हा मासेमारीसाठी जातात तेव्हा त्यांच्या चहूबाजूला पाणीच पाणी असतं. कुठेही किनारा नसतो. एवढ्या खोल समुद्रात एवढ्या पाण्यात राहणं, तेही दिवस रात्र, खरंच यांच्या जिद्दीला, चिकाटीला, धैर्याला सलाम आहे. अथांग समुद्रात वादळ वाऱ्यात हेलकावे खात असणाऱ्या बोटीमध्ये 12 ते 15 दिवस रात्र काढणं हे खरंच खूप जिद्दीचं काम आहे. माझ्या कोळी राजाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मानाचा मुजरा. कारण आज तुमच्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या प्रकारची मच्छी खाऊ शकतोय. कोळी राजाच्या या अफाट मेहनतीनेच तो या दर्याचा राजा बनला आहे. कितीही संकट आली तरी आई एकविरा माऊलीच्या कृपेने तो आपल्या बोटीवर खंबीरपणे उभा असतो. आई माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या कोळी राजाच्या पाठीशी सदैव उभी राहा. कोळी राजामुळेच आपल्याला वेगवेगळे फिश पाहायला आणि खायला मिळतात. फिश आपल्या लोकल मार्केटमध्ये पोहोचेपर्यंत किती मेहनत असते हे आपण पाहतच आहोत. काय मग मंडळी, कसा वाटला हा व्लॉग? आपल्याला जर हा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचं आम्ही पाटील हे YouTube चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.